हॅलो गर्ल्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. आज हा व्हिडिओ काहीतरी असा वेगळा असणार आहे. तर मी कधीच माझ्या चॅनलवरती असा व्लॉग टाईप ऑफ व्हिडिओ नाही टाकलाय. तर मी विचार केला की आज जरा मी शॉपिंग करणार आहे आणि जरा पॅम्परिंग करणार आहे, तर मी व्लॉग पण बनवते. आणि खूप घाम आला पण मी असे केस बांधले बिकॉज मी आज मे बी हेअर कट करेन. हेअर स्पा साठी जाते, बट जाईपर्यंत जर माझी इच्छा झाली हेअर कटची तर मी हेअर कट पण करेल बिकॉज खूप वाढलंय. रिसेंटलीच हेअर कट केला होता, पण मी जास्त लेंथ नव्हती, छोटी केली होती. बट मला तसं वाटतं की समर पण आहे तर इट्स अ राईट टाइम टू डू अ हेअर कट. आणि थोडा फेस माझा असा व्हाईटिश वाटतो बिकॉज माझा टॅन अजून गेले ना. तुम्हाला इथून कळत असेल, इथे मी केस थोडेसे शेव केलेत, बेबी हेअर. तर तुम्हाला हे इथे व्हाईट कळत असेल डिफरन्स, की इथे व्हाईट आहे आणि इथे टॅन आहे. म्हणजे एवढा माझा टॅन अजून बाकी आहे जायचा. तर एनिवेज आता मी पटकन निघते, यश सोबत जाते. तर हे मुलुंडला आहे, ऑलरेडी मला लेट झालाय ॲज युजल. बट ठीक आहे, मी आज थोडा मिनिमलच मेकअप ठेवला, सनस्क्रीन आणि टिंट, दॅट्स इट. ओके, सो केसांची लेंथ तर छान वाढली आहे, पण खाली खूप असे असे झालेले आहेत. सो मी विचार करते, आणि काय होतं ना की समरमध्ये सतत बांधून ठेवतो, तर त्याच्यामुळे पण ना कधी कधी खालून ना रबर बँड बांधून बांधून केस वाकडे तिकडे होतात. म्हणून मी विचार करते की थोडस शॉर्ट करू केस. माहिती नाही अजून, इतके 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 नॉट शुअर बिकॉज लेंथ तर छान वाढली आणि माझे केस लगेच वाढतात. टचवूड केस लगेच वाढतात. सो मला हेअर लेंथचा एवढा इश्यू नाहीये, पण तरी भीती वाटते, कारण की सवय असते ना मोठ्या केसांना बघायची, आणि मग अचानक छोटे चॉप केले तर. तर मी फायनली डिसिजन बनवलेला आहे की मी केस शॉर्ट करणार आहे. बघू आता, हे लास्ट मुमेंट आहे. तर जर अमीला वेळ असेल, तिचे काही वेगळी कामं नसेल, तर मी आज हेअरकट पण करून टाकेन. आणि बघूया, लेंथ मी तिकडे जाऊन डिसाईड करेन. मी आता काहीच विचार नाही केला. मला मिरर हवाय बघायला की मी किती लेंथ कमी करू शकते. वो घड़ी आ चुकी है. माय गॉड, धकधक हो रहा है क्या? हाँ, धकधक हो रहा है क्या? धाकधूक हो रहा है क्या? कॉन्फिडेंस है अम्मी पे कॉन्फिडेंस है. ये तेरे पहले वाले बाल के साथ तेरा वीडियो. धकधक बोलणे. तर इथे मी फायनली हेअरकट स्टार्ट केला आणि मी तिला बोलली की मला थोडे केस शॉर्टच करायचे आहेत, बिकॉज ती पण बोलली की खूप ड्राय झाले होते केस आणि ते जास्त डॅमेज व्हायच्या आधी आपण कट केलेलं बेटर आहे, म्हणजे वरचे केस डॅमेज नाही मेरे होणार. भाई को का व्लॉग मैंने टेक ओवर कर लिया, उसके बाल गिरे हुए हैं. माझी बायको इकडे बसली आहे, आनंदी आनंद दिसतोय चेहऱ्यावर. सोना हो रहा है, सोना को खाना जा रहा है. आणि मग वेळ आली माझ्या हेअर स्पाची. तर इथे हेअर स्पा सोबत हा फूट मसाजही मिळत होता. खूपच रिलॅक्सिंग सेशन होता आणि असं हेअर वॉश वगैरे करून मी अशी बसली होती. पण हेअरकट डन झालेला आहे. हे बघ, हे बघ, जा स्पा तुझा पण. हे काय केलंय? संत माणूस आहे, संत माणूस. हेअर कट इज डन. एकदम असं ना डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं, बिकॉज इतकी लेंथ होती माझी, ती डायरेक्ट हाफ पेक्षा कमी गेलेली आहे मी. आणि छान वाटतंय यार, खूपच छान हेअरकट झालंय. आणि ना छोटे केस असेल ना तर बाउन्स केसांमध्ये जास्त येतो, आणि मला हे लेयर्स वगैरे आवडतात, ते सगळे जास्त येतात. सो मस्त वाटतं, एकदम छान काम केलं अमीने. हॅलो गाईज, सो गुड मॉर्निंग. आणि हा आहे डे 2. काल मी हेअरकट नंतर इतका लेट झाला होता, सॉरी मला उचकी लागले, इतका लेट झाला होता की मी ना पुढचं शूट करायला विसरली, बिकॉज मला घाईघाईमध्ये करायचं होतं सगळे शॉप्स बंद व्हायच्या आधी, बिकॉज यातल्या काही गोष्टी मला गुढीपाडव्याला हव्या आहेत. सो मी जस्ट झोपून उठले. लकीली माझा टॅन हळूहळू जात आलाय आणि फक्त लिपस्टिक लावली आणि आयब्रोज केले, दॅट्स इट. आणि मी जे तुम्हाला काल बोललेली, तर मी काही शॉपिंग केली. तर आधी मी वेस्ट साईडला गेली होती आणि वेस्ट साईडवरनं मला हे इयरिंग्स दिसली. मी तिकडनं ना फर्स्ट टाइम आय थिंक ज्वेलरी घेतली असेल, पण मला हे काहीतरी प्रिटी आणि युनिक वाटले. सो मी हे घेतले. हा कुर्ता घेतलाय तिथून. सो हा असा ए लाईन आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल, आता रिसेंटली ना न्यू टाईपचे पॅन्ट येतात, त्याला काहीतरी बोलतात, फारशी काहीतरी मला आठवत नाही. बट ते पॅन्ट आहेत लाईक नॉट पटियाला और नॉट प्लाझो, दोघांचं मिक्स. सो ही पॅन्ट मला सेपरेट मिळाली आणि हा टॉप सेपरेट मिळाला. आणि असा हा कलर मला खूप आवडला. प्लस आता समर आहे आणि एकदम असं कॉटन मध्ये आहे. सो मला वाटलं की हे परफेक्ट असेल फॉर समर. आणि असं काही इव्हेंट वगैरे असेल तर असे कपडे घालायला चांगले वाटतील, म्हणजे हे कॉटन पण आहे प्लस दिसायला पण छान आहे. आणि आय एम इन लव्ह विथ माय हेअर. लाईक किती आय थिंक मी इतके शॉर्ट केस 2022 मध्ये
केले होते, त्यानंतर मी आता करते. तेव्हा मी जास्त शॉर्ट केले होते, तेव्हा मी इतके ठेवले होते, ओनली शोल्डर लेंथ. तरी आता मी इथे बस्ट पर्यंत ठेवलेले आहेत. बट यार माझे केस कमरेपर्यंत होते आणि मी इतके कट केले. बट ओके, समर आहे आणि मला त्याच्यासाठीच हवं होतं. प्लस माझे केस खूपच ड्राय झाले होते बिकॉज ऑफ हे वेगवेगळ्या इथे पाणी जाऊन. मी आता व्हिडिओ एडिट करत होते आणि मला कळालं की मी काय बोलली आहे, वेगवेगळ्या इथे पाणी जाऊन. तर त्याचा मतलब हे आहे की आता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी गेली होती आणि तिकडचं सगळ्याचं पाणी चेंज होतं. प्लस लक्षद्वीपमध्ये एकदम एक्स्ट्रीम सॉल्टेड वॉटर, त्याच्यामुळे ते केस कधी कधी असे रिॲक्ट करतात आणि कलर वगैरे केला ना थोडेसे ड्राय होतात. सो म्हणून विचार केला की जरा फ्रेश कट देऊया, जरा न्यू लुक. आणि या बाय द वे मला कॉमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला. आणि मला जसे ना केस असे आवडतात की जास्त लेयर्स आणि बाउन्स, आणि हे पॉसिबल असतं ओनली इन शॉर्ट हेअर. लॉंग केसामध्ये सगळे लेयर्स ना इथे असतात आणि थोडी थोडी इथे, सो असा बाउन्स नाही मिळेल. सो सर्वात पहिले आपण इयरिंग्स कडे वळूया. तर हे मी काल नाही घेतलं, वीकेंडला हिरानंदानी एस्टेट ठाण्याला एक असं एक्झिबिशन असतं, एव्हरी सॅटर्डे संडे असतं. सो तिथून मी हे इयरिंग्स घेतले. हे सगळे 200ला होते आणि हे असं माझ्याकडे काहीच नाहीये जे मी असं पार्टी असं कधी वेअर करू शकेन, आणि मला हे खूप प्रिटी वाटले. त्यानंतर हे 2 झुमके. सो रेड क्लोथ्स वरती, रेड कुर्तीवरती ग्रीन घालू शकतो बिकॉज ह्याच्यामध्ये रेड फ्लावर्स आहेत आणि ग्रीन वरती रेड. सो असे मी झुमके घेतलेत 2 कलर्सचे. त्यानंतर हे एक मला युनिक मल्टी कलर्ड झुमके दिसले, खूपच एलिगंट आहे आणि खाली असं ते झुमका आहे ना, सो ते खूप प्रिटी वाटलं मला. सो ते, आणि हे मी कधी असं व्हाईट टॉप घातलं जीन्स वरती और ब्लॅक, त्याला कलर पॉपअप करायचा असेल तर हे घेतले. हे पण खूपच प्रिटी वाटले मला. त्यानंतर तिथेच मला हे मंगळसूत्र मिळालं. हे चोकर सारखं आहे. सो माझ्याकडे असं काही नव्हतं, सो असं साडीवरती वगैरे घालायला छान वाटली, पेअर करायला. सो आय कांट वेट टू स्टाईल दिस. बघूया कसं घालता येईल. त्यानंतर ॲज युजल मी हे सेफ्टी पिन्स स्टॉकअप करून ठेवले बिकॉज नेहमी हरवते मी. अँड लास्ट इज एवढ्या टिकल्या. अर्ध्या टिकल्या मला नाही माहिती मी कुठे हरवल्यात. सो आधी तर मी चंद्रकोर घेतले 3 टाईपचे. एक असं एकदम राऊंड शेप आहेत, सेकंड इज एकदम जास्त राऊंड नाही आणि थोडीशी स्मॉल साईज, आणि तिसरं एकदम राऊंड नाही बट थोडीशी मीडियम साईज. त्यानंतर कलरफुल टिकलीजचं 2 पॅकेट घेतलं कारण की कधी कधी लागतं असं ग्रीन टिकली वगैरे छान वाटते. आणि मग हे कधी साऊथ इंडियन लुक केलं तर अशी टिकली लावायला. आणि त्यानंतर मरून आणि रेड प्रॉपर नॉर्मल गोल्ड. सो या दॅट्स इट फॉर टुडे. मी फर्स्ट टाइम असा मिनी व्लॉग केलाय माझ्या चॅनलसाठी. आणि डू लेट मी नो तुम्हाला हा हेअर कट, ही शॉपिंग आणि हा दिवस आणि असे व्लॉग्स अजून बघायला आवडतील का, नक्की सांगा. आणि येस, आज तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं नाही पण आता या महिन्यात गिव्ह अवे परत होणार आहे. सो लास्ट मंथमध्ये ना मी काही नोटीस केले की काही मुली गिव्ह अवे जिंकले नाही बट स्टील मला ईमेल्स वगैरे करत होते. असं करू नका. सो या गिव्ह अवे मध्ये 3 विनर्स असतील. तुम्हाला सिम्पली हे 3 गोष्टी करायच्या. माझ्या युट्यूबला सबस्क्राईब करायचंय, इथे कॉमेंट करायचे आणि लास्ट म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो करायचंय. आणि कॉमेंट म्हणजे तुम्ही काहीही कॉमेंट करू शकता, जस्ट कॉमेंट करा अँड दॅट्स इट. तुम्ही पार्ट केला. पण मेक शुअर की तुम्ही इंस्टाग्राम वरती फॉलो करतात आणि सबस्क्राईब सुद्धा करतात. सो या दॅट वॉज ऑल फॉर टुडे. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हेअरकट कसा वाटला, कपडे कसे वाटले. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच. बाय.